नमस्कार, मी सीमा. अंकसंख्येद्वारे आपण वेगवेगळे विषय बघितले. अंकसंख्येच्या वेगवेगळ्या भागात आपण कलाकारांचे जीवन, करिअर निवडताना काय काळजी घ्यावी, 5-5चा योग म्हणजे काय, 4-5-6चा सुवर्ण योग म्हणजे काय, असे विविध विषय आपण बघितले. आज आपण बघणार आहोत, जाणून घेणार आहोत क्रिकेट, IPL, मॅच फिक्सिंग हे का घडलं आणि या प्रकरणामध्ये एन श्रीनिवासन यासारख्या मोठ्या व्यक्तीचं नाव आहे. इंडिया सिमेंटचे मालक आणि BCCIचे अध्यक्ष एवढी मोठी व्यक्ती ही आहे. त्याचा आलेख आपण आज अंकसंख्येद्वारे जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर अविनाश देशपांडे आपल्या या कार्यक्रमात स्वागत करतो. आज आपण पहिल्याप्रथम बघणार आहोत की एन श्रीनिवासन जे IPLचे BCCIचे आता IPL 6 जे झाले, BCCIचे ते प्रेसिडेंट होते आणि एवढे इंडिया सिमेंटचे ते मालक आहेतच. त्याच्याबरोबर त्यांनी चेन्नई सुपर किंग ही टीमसुद्धा त्यांनी स्पॉन्सर केली होती. म्हणजे या व्यक्तीच्या चार्टमध्ये किंवा या व्यक्तीच्या जन्मतारखेत काहीतरी स्ट्रेंथ असायलाच पाहिजे असं मला वाटतं की ज्यामुळे ही व्यक्ती एवढी मोठी झाली आहे. तर पहिल्यांदा आपण त्याची जन्मतारीख बघू. तर त्यांची जन्मतारीख आहे 3 जानेवारी 1945. तर आपण जेव्हा ही जन्मतारीख आपल्याला माहिती आहे की आता ही जेव्हा आपण ही रोजकुरीमध्ये भरतो त्यावेळेला आपल्याला जे काही अंक तिथे दिसतात त्याप्रमाणे काही योग तयार होत असतात. तर आता ही एवढी मोठी व्यक्ती झाली याच्यासाठी जसं आपण पूर्वी बघितलं तसं 4-5-6चा योग हा फार महत्त्वाचा योग असतो जो व्यक्तीला कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगलं यश प्राप्त करून देतो. तर त्यांच्याही बाबतीत आपल्याला 4 कारण काय आहे की 1945 मध्ये 4 येतो. त्याच्यानंतर 3 जानेवारीला त्यांचा जन्म होता. 1945 मध्ये 5 पण येतो आहे. 3 जानेवारी 1945 हे टोटल किंवा त्यांचं एन श्रीनिवासन या नावाचं जर आपण स्पेलिंगवरनं जर नंबर काढला तर तो 6 येतो. त्यामुळे 4-5-6 त्यांचा एक नंबर त्यांचा 5 हा 2-5 आहे. 4-5-6 हा एक योग तयार होतो ज्या अद्वितीय किंवा सुवर्ण योगामुळे त्यांना एक चांगलं यश मिळालेलं आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये. त्याच्याचबरोबर 5-5चा योग आहे आपण बघितला की 2-5 जर असेल तर 5 हा बुधाचा नंबर असल्यामुळे कम्युनिकेशन किंवा व्यापार किंवा बिझनेसमध्ये जे काही दैदिप्यमान यश मिळतं ते त्यामुळे मिळतं. त्यामुळे नॅचरली ही व्यक्ती फार मोठी व्यक्ती झालेली आहे. त्याचबरोबर 9-5-1 हा एक उभी रेषा जी आपल्याला दिसते त्यांनी जो योग तयार झालेला आहे तो म्हणजे एक विल पॉवर किंवा एक धडाडी एक फायटिंग स्पिरिट दिसतं आणि ते हे या व्यक्तीकडे आहे. त्याच्या सर्व गुणांमुळेच ही व्यक्ती आता आपल्याला पुढे जाताना दिसत आहे किंवा त्यामुळेच ते या पदावरती किंवा या पोझिशनला पोचलेले आहेत. त्यांचं जे एन श्रीनिवासन यांचं जे पर्सनल इयर आहे ते काय सांगते? आता असं आहे की 2013 या वर्षी त्यांना जे काही आता IPL 6 ही यांच्या मॅचेस ज्या गाजल्या त्या खेळासाठी ते गाजणारच आहे. कारण काय खेळाचं फॉर्मॅटच इतकं सुंदर आहे की 20-20 मॅचेस असल्यामुळे सर्व प्रेक्षक त्याच्याकडे आकर्षित होतातच. परंतु यावेळेला एक वेगळाच विषय सर्वांच्या समोर आला आहे की श्रीशांत आणि बाकीच्या लोकांनी जे काही मॅच फिक्सिंग स्पॉट फिक्सिंग म्हणतात त्याच्यामध्ये भाग घेतला चंडीला वगैरे. तसंच एन श्रीनिवासन यांना पण याच्यावरती जे काही बेटिंग चालतं त्यामुळे त्यांना पण त्याच्यामध्ये राजीनामा द्यावा असं त्यांच्यावरती फोर्स करण्यात आला. यामध्ये आपण जर बघितले की BCCIचे जे चेअरमन आहेत राजीव शुक्ला यांनी पण राजीनामा दिला किंवा अजय शेरके यांनी दिला राजीनामा, जगदाळे यांनी राजीनामा दिला. तर एवढं प्रेशराईज त्यांना होत असताना सुद्धा या व्यक्तीने मात्र राजीनामा देण्याचं तसं म्हटलं तर नाकारलं किंवा टाळलं. तर हे काय असतं की पर्सनल इयर व्यक्तीचं कुठला आहे त्याप्रमाणे ती व्यक्तीला तसं ते जात असतं आणि त्याप्रमाणे तिची ती संभावना किंवा तिची त्याकडे बघायची दृष्टी असते. तर त्यांचा जन्म पर्सनल इयर म्हणजे परंतु प्रेक्षकांना सांगतो की पर्सनल इयर म्हणजे आपलं जन्म वर्ष जे काय असेल ते काढून जे आपल्याला प्रेझेंट इयर आहे ते तिथे घालायचं आहे. म्हणजे आता या व्यक्तीच्या बाबतीत 3 जानेवारी 1945 इथे 1945 हा आकडा काढून आपण तिथे 2013चा विचार करणार आहे. 3 जानेवारी 2013 असा जर विचार केला तर 3+1 जानेवारी म्हणून 1 म्हणजे 4 आणि 2013 म्हणजे 6, 4 × 6 10 म्हणजे 1 होता. तर त्यांचा ड्रायव्हर 3 आहे म्हणजे त्यांचा
ड्रायव्हर जो आहे तो गुरु आहे किंवा 3 आहे आणि त्यांचा आता जे पर्सनल एअर आहे ते 1 आलं, जे राजा किंवा रवीचं येतं. तर 3 आणि 1 यांचा संबंध तसा म्हटला तर खूप चांगला आहे. म्हणजे तसं म्हटलं तर त्यांना ते ऑस्पिशियस इयर आहे किंवा चांगलं इयर आहे, शुभ इयर आहे. त्यामुळेच त्यांची ही संभावनाच होती किंवा त्यांचे त्यामुळे ते आपल्या मताबद्दल फिक्स राहिले. त्यांना आजही वाटत होतं आणि त्यांना वाटत राहिले की जरी त्यांचे जावई याच्यामध्ये असले तरी त्यांची चौकशी होईल बरे. पण त्यांनी कुठल्याही प्रकारे असं काही कृत्य केलं नाही की ज्यामुळे त्यांनी स्वतः त्याचा या पदाचा राजीनामा द्यावा. त्यामुळे ते राजीनामा देण्यास तयार नव्हते. असं असतं ते बेसिकली इव्हेंट घडताना आपण कुठलं पर्सनल इयर चालतंय याप्रमाणे ती व्यक्ती बघत असते. म्हणजे पर्सनल इयर त्यांचं स्ट्रॉंग असल्यामुळे आता श्रीनिवासन ते भक्कमपणे उभे राहिले आणि त्यांच्या मताशी ते ठाम राहिले. हो असंच. त्यामुळे जेव्हा पर्सनल इयर जर त्याऐवजी खराब असतं तर त्यांना काही गत्यंतरच राहिलं नसतं की फाईट बॅक करायचं आणि त्यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला असता. आता त्यांना नक्कीच वाटतं की अजून या प्रकरणात बरीच चौकशी होईल आणि त्यामुळे बरेच काहीतरी लोक दोषी आढळतील आणि मग त्यांच्यावरचा जो कलंक किंवा त्यांना जे काही त्याबद्दल दोषी धरलेला आहे ते बोर्डाला असं वाटेल की हे खरं दोषी नाही आहेत, बाकीचेच खेळाडू किंवा बाकीचे कोणी लोक आहेत इतर पदाधिकारी किंवा इतर ते ह्याच्या दोषी आहेत. त्यामुळे कदाचित त्यांचा त्याच्यावरचा कलंक निघून जाऊ शकतो. या कारणास्तव ते राजीनामा देत नव्हते. म्हणजे त्यांचा प्रत्यक्ष सहभाग ह्याच्यात नाही हे अंकसंख्येद्वारे सुद्धा आता जाणवतं. हो असं आपल्याला तरी म्हणता येईल. कारण की काय आणि त्यांचा ड्रायव्हर पण 3 आहे जो गुरु आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की ही व्यक्ती तशा प्रकारच्या कार्यामध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करून घेईल. त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यात त्यांचा तसा हात नसावा. फक्त त्यांना इतर गोष्टींमुळे किंवा इतर काही प्रभाव राजकीय किंवा इतर काही गोष्टींच्या प्रभावामुळे त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं जात होतं. मला एक असं जाणवतं की असं जे काही मॅच फिक्सिंग म्हणा किंवा या प्रकरणामध्ये कुठल्या व्यक्तींना आपण अशा गोष्टी कराव्यात असं आपण अंकसंख्येद्वारे सांगू शकतो. म्हणजे कुठल्या व्यक्तीला असं वाटतं की मी ज्या मार्गाने जावं. व्यक्ती 2 मार्ग निवडते ना जीवनामध्ये. एक म्हणजे की आपण सरळ मार्गाने कुठली गोष्ट मिळवणं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण आडमार्गाने जाणं. तर कुठले ग्रह असं सांगतात त्याच्यामध्ये? नॉर्मली असं असतं की आता यांच्या प्रकरणात तो हा विषय नाही आहे. पण ज्या वेळेला तुमचं ड्रायव्हर कंडक्टर यांचं कॉम्बिनेशन काही विचित्र असेल आणि अशी जर व्यक्ती कुठल्या तरी उच्च पदावर गेली असेल तर असं होऊ शकतं की तिला असा प्रकारचा मोह होणं आणि त्यामुळे ती अशा प्रकारे त्या कृत्य करायला भाग पडणं की ज्यामुळे तात्पुरती क्षणिक ह्याच्यामुळे ती किंवा पर्सनल इयर कदाचित खराब असल्यामुळे त्यावेळेला तो या कृत्यामध्ये ते करताना ती पकडली जाऊ शकते असं मला वाटतं. आता प्रेक्षक हो, आपण एखादा इव्हेंट कधी घडतो कसा घडतो हे आपण आज जाणून घेतलं. अशाच प्रकारे आम्ही येणाऱ्या काही एपिसोड्समध्ये आपल्याला जे लेटेस्ट इव्हेंट्स घडतात त्यामागे अंकशास्त्रीयदृष्ट्या काय कारण असू शकतं याचं आमच्या दृष्टीने जे काही विश्लेषण आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करत राहू. धन्यवाद. धन्यवाद.